नमस्कार. मी आप्पासाहेब खोत. आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संपर्क साधत आहे. आज मी आपल्यासमोर काळीज विकल्याची गोष्ट नावाची कथन करणार आहे. काळीज विकल्याची गोष्ट हे या कथासंग्रहाचंच नाव आहे. हा कथासंग्रह गोवा विद्यापीठाच्या MA अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तसेच याच कथासंग्रहातील शीर्षक कथा काळीज विकल्याची गोष्ट ही कथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमात या कथेचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या कॉलेजमध्ये अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. कारण हे कॉलेज स्वायत्त कॉलेज आहे. तर मी आपल्यासमोर आज काळीज विकल्याची गोष्ट या कथेचं कथन करत आहे. गेले 3 वर्ष पावसानं हुलकावणी दिली होती. सगळा सांगोला तालुका दुष्काळानं हैराण झाला होता. माणसं पावसाची चातकासारखी वाट पाहत होती. जून महिन्याच्या अखेरीस थोडासा पाऊस यायचा, माणसांच्या आशा पल्लवित व्हायच्या. माणसांना वाटायचं यावर्षी पाऊस चांगला पडणार बरं का, आणि पाऊस दडी मारून बसायचा. आभाळ कोरड्या ढगांनी भरून यायचं आणि घोडे स्वार उधळावं तसं उधळत जायचं, पूर्वेला निघून जायचं. सारा तालुका चिंतातूर झाला होता. मग सरकारनं जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या. पाण्यासाठी पाण्याचे टँकर सुरू केले. पण त्यामध्ये राजकारण, भ्रष्टाचाराला वाटा फुटल्या. तशात दुष्काळाची तीव्रताही वाढली. माणसं हवालदिल झाली. माणसं अन्न पाण्याविना आणि जनावरं चारा पाण्याविना या सर्वांची उपासमार होऊ लागली. जनावरं दावणीला तडफडून मरू लागली. जमिनीतील पाण्याची पातळी 500-700 फूट खोल गेली. तरी माणसं कर्जबाजारी होऊन पाण्यासाठी बोर घेतच होते. नशिबाची परीक्षा पाहत होते. पाण्याविना सारं जगच दिशाहीन झालं, बेभरवशी झालं. अशा या भयान दुष्काळात माणसं कोंडामांडा खाऊन कसं तरी जगत होते. पण दावणीच्या जनावरांचे त्यांनी कसं जगायचं? त्यांना चारा पाणी कोठून आणायचा आणि कसा आणायचा? कडव्याच्या एका पेंडीचा दर 15 ते 20 रुपयेवर गेला होता आणि ती पेंडी मिळेनाशी झाली होती. अहो, ज्यांची ऐपत होती ती विकत घेत होते. चाऱ्याचा प्रश्न सुटला. पाण्याला काय करायचं? ते कुठून आणायचं? 1-1.5 किलोमीटर वरून पाणी आणण्यासाठी उरेफोड करावी लागायची. मग कुठं पिण्यापुरतं पाणी मिळायचं? दिवसातून एखादा टँकर यायचा. माणसांची त्या टँकरवर झुंबर पडायची, मगर मिट्टी पडायची. कधी कधी टँकर निम्म्या वाटेतच संपायचा. पुन्हा टँकर येईल याची गॅरंटी नसायची. काय करायचं माणसाने? माणसाने जमिनी विकण्याची त्यांच्यावर वेळ आली. कित्येकानी कवडीमोल किमतीनं आपल्या जमिनी विकल्या.
आणि पोटासाठी शहर जवळ केली. त्यांनी शहराची वाट धरली. ज्यांना शक्य नव्हतं अशा नानत्या घरांची मात्र कोंडी झाली. आता जगायचं कसं, हा एकच प्रश्न काळजाला काटे टोचावा तसा टोचत होता. या जीवघेण्या संकटातून औदुंबूर काकांचं कुटुंब तरी कसं सुटेल. गेले 8 दिवस झालं औदुंबूर काकांना झोप लागत नव्हती. आजपर्यंत नाना उपायांनी त्याने आपल्या कुटुंबाला आणि दावणीच्या जनावरांना सांभाळलं होतं. सावरता सावरता कसं तरी जगवलं होतं, पण आता पर्यायच उरला नव्हता. शेवटी आपल्या मुलाला नांगणात आला. नाना परीनं त्यांनी समजावून सांगितलं आणि दावणीची राम लक्ष्मणाची खिलारी मायंदेशी बैलाची जोडी विकायचं ठरवलं, तीही काळजावर दगड ठेवून. राम लक्ष्मणाची ही जोडी घरचीच होती. घरच्या खिलार जातीच्या लक्ष्मी गायीची भावभावांची जोडी. नागनाथाच्या आईला पार्वती मावशीला तिच्या वडिलांनी ही लक्ष्मी गाय अंधन म्हणून दिली होती. या गायीला लक्ष्मी मावशीनं पोटच्या लेकीप्रमाणे तिचा सांभाळ केला. लक्ष्मीच्या दुधानं घराचं दळिंदर दूर झालं आणि राम लक्ष्मणाच्या बैल जोडीनं घराला घरपण आलं. शेतातील बैल मिंतीची कामं असू देत, नाहीतर ओझी भरलेली बैलगाडी असू दे, कोणत्याच कामाला ही बैलजोडी मागं हटत नव्हती. आणि होय, या बैलाने कधी अंगाला चाबूक लावून घेतला नाही. औदुंबूर काकाने आणि नागनाथानं या जोडीला दावणीला असणाऱ्या जनावरांना पोटच्या लेकरासारखं सांभाळलं होतं. त्यांच्या चारा पाण्याची सोय केल्याशिवाय या बाप लेकाने कधीही तोंडात पाण्याचा थेंब आणि अन्नाचा कण घेतला नव्हता. नागनाथ गोटा नेहमी स्वच्छ ठेवायचा. जनावरांच्या अंगावर माशी सुद्धा बसली त्याला खपायची नाही. पार्वती मावशी नागनाथाची आई मत्तीला असायचीच. औदुंबूर काका पंढरीला वारीला जाताना घरच्या माणसांना बजावून सांगत, गोट्यातल्या जनावरांची आवनिगा करशील, त्यांच्यावर ध्यान ठेवा, चालढकलपणा करू नका. आणि भल्या पहाटे ते गोट्यात जाऊन बैलांच्या पाठीवर मायेनं हात फिरवत त्यांच्याशी बोलत बैलांना म्हणत, बाबानो, मी पंढरीला वारीला निघालोया, 2-4 दिवसात माघारी येतो, काळजी करू नका. मी आहे असं समजा. असं ते घरच्या माणसासारखं दावणीच्या जनावरांसंग बोलत, कारण त्यांचं नातच तसं होतं. जेव्हा ही राम लक्ष्मणाची जोडी चौशी म्हणजे 4 दाती झाली, तेव्हा वाटमऱ्याच्या नवले मामानं विकत केवढ्याला मागावी? 2 लाखाला. कारण त्याला सांगोल्याच्या बैल प्रदर्शनामध्ये मांदीची खिलारी बैलाची जोडी पाहिजे होती. मग नवले बाप्पू हुडकत आला
आणि काकासने नागाला म्हटला, रुपये 2 लाख देतो, पण ही जोडी मला द्या. काकाने काय म्हणा, नवले सावकार नाही जमायचं. पोटच्या पोरासारखे सांभाळ्यात बैले मी नाही ऐकणार. रुपये 2 लाखच काय, पण 10 लाख रुपये जरी दिलं तरी आम्ही बैल ऐकणार नाही. आणि नागाने काय म्हणावं? नागा नवले बापांना म्हणला, नवले सावकार, ही माझी बैल नाहीत, तर माझ्या पाठचं भाव आहेत. मग तुम्ही मला सांगा, पाठच्या भावाला कोणी ऐकल्याला ऐकिव्यात आहे का? नवले निरुत्तर झाला आणि निघून गेला. बैल कामाला व्याशी, शेतीभातीचं कुठलं बी काम असू दे, नांगरडीचं काम असू दे, कोळवायचं काम असू दे, पेरायचं काम असू दे, डुलत जाणार. बैलगाडी कितीही वजा असू दे, बैल कधीच मागं पडली नाहीत. आणि म्हणून लक्ष्मीच्या या गाईच्या दुधाच्या रूपानं घराचं दरिंदळ दूर झालत. आणि राम लक्ष्मणाच्या बैलाच्या जोडीनं शेतीभातीची कामं झाल्यानं घराला घरपण आलं होतं. अशी बैल देवगुणाची विकायची वेळ या दुष्काळामुळं औंदुंबर काकांच्यावर आणि नागा त्यांच्या मुलावर आली होती. शेवटी तो बाजाराचा दिवस उजाडला. नागनाथ गोट्यात गेला. बैलांच्या तोंडी कणकीचा गोळा दिला आणि आसव सांडत तो म्हणाला, खावा माझ्या बाबानो, माझ्या घरची भाकरी आता सपली तुमची. बैल तोंडात कणकीचा गोळा घेऊन तशीच उभी होती. जनावरांना माणसापेक्षा जास्त बुद्धी असती असं म्हणतात, आणि ते खरंच आहे. गेले 8 दिवस झालं राम लक्ष्मण या जोडीला कळून चुकलं होतं की आपली या घरची भाकरी सपली. त्यांची चलबिचल झाली होती. दावणीत टाकलेली वैरण कवा खाल्ली कवा नाही अशी त्यांची अवस्था झाली होती. उठायचीत बसायचीत सारखी उठ बस कावरं बावरं होत होती. कारण त्यांना कळलं होतं आता आपली या घरची भाकरी संपली. पण आता घरच्याच माणसांचा नाईलाज झाला होता. आता सुद्धा नागनाथ आनंद त्यांच्या तोंडी दिलेला कणकीचा गोळा तोंडी त्यांच्या घास फिरत होता. तर पार्वती मावशी मागणं आली. पार्वती मावशीच्या गळ्यात पडून नागनाथ म्हटला, आई आता बैल गोट्यात नसणार. बैल नसताना कसं जगायचं ग? पदरानं डोळं पुसत नागाला कसं तर सावरत ती गोट्यातनं बाहेर आली आणि येता येता समजावीत म्हणाली, बाळा आता दुसरा इलाज नाही. आपण कोंडा मांडा खाऊन कसं तरी जगू.
खरं ह्यांच्या पोटाला काय घालायचं? दावणीला तडपडून मरताना तरी कसं बघायचं रे बाळा? खात्या पित्या दावणीला जातील, डोळ्याच्या माघारी का असताना पण जगतील तरी. आणि ती छपरातनं बाहेर आली. खांद्यावरचा चाबूक आणि पार्वती मावशीनं बांधून दिलेल्या 2 भाकरीची पिशवी घेऊन गोठ्यात अवधूमूर काका उभं होतं. आता जास्त उशीर थांबण्यात अर्थ नाही हे त्यांनी ओळखलं. ते गोठ्यातून बाहेर आलं आणि नागनाथाला म्हणाल, बाळा बैल सोडून बाहेर गे. नागनाथानं जड मनानं बैल सोडली. त्यांचं कासरं धरून तो बाहेर ओढू लागला. पण नेहमीसारखं गोठ्यातनं आपसूक बाहेर येणारी बैल येता येईनात. पाय खुतून तिथंच उभे राहिले. ओढलं तरी येईनात. शेवटी नागाचा नाईलाज झाला. त्यानं अंगावर हात टाकण्यासाठी हात उगारला. तशी एक एक करता बैल बाहेर आली. बैल बाहेर आली. आता झुंजू झालत ना. गाडीच्या ज्वाला सापत्या झुपल्या होत्या. बैल काय केल्या सोग्याला येईनात. त्यांनी ओळखलं होतं आपली आता बाजाराची वाट चालावी लागणार आहे. शेवटी एक एक करून नागानं आणि काकानी बैल गाडीला झोपली. काका गाडीत चढलं. नागनाथानं कासर काकांच्याकडे देत आणि बावकडाला भाकरीची पिशवी अडकत जड मनानं म्हटलं, काका, बैला अशा एखाद्या माणसाला कुणब्याला एका की जो मरस तोर दावणीला त्यासनी पाळील, सांभाळील, 4 रुपये कमी मिळू देत. खरं अशाच माणसाला एका कसाबाला ऐकू नकासा. कड सावरत काका म्हणाल, नागा, मी बी तेच ठरवलंय. अरे पोटच्या लेकरासारखी सांभाळलेली ही बैल माझी, कसाबाला मी ऐकू कसा आणि ते पैसे घेऊ कसा? बैल कसाबाला ऐकून त्यांचं पैसे घ्यायला मी कुणबी आहे, कसाब नाही. आणि हे बघ, बैल तरी इकायचीच आहेत, पण बैल ऐकल्या. रिकामी बैलगाडी आणायची सुद्धा मी सोय केली. बैल जागची हालनात, पाय खुतून उभी राहिली. चल रामा, चल लक्ष्मणा. बैल हालत नव्हती. शेवटी काकाने चाबूक उगारला. तेव्हा कुठे बैल हल्ली आणि वारे गेलेल्या पायाने पाय वडत वडत निघाली. थोडं थोडं दिसत होतं. गाडी नजराआड होईपर्यंत मावशी आणि नागा एखाद्या माहेर वाशिनीला सासरला पाठवावं आणि आईनं हात पालवावा, तशी दोघं उभी होती. जशी बैलगाडी पाठमोरी झाली तशी पदराचा बोळा तोंडात घालून हुंदका दाबत
मावशी आत घरात निघून गेली आणि वाऱ्या गेलेल्या पायानं नांगणात मटकन खाली बसला. टावेलात तोंड कोंबलं आणि आपल्या अश्रूला वाट मोकळी करून देऊ लागला. सांगोल्याच्या वाटेला आता बैलगाडी लागली होती. हळूहळू सूर्य उगून वरती आला होता. जसा बाजार जवळ येऊ लागला तसे बाजार वाटेवर माणसांची गर्दी होती. शिवाय बैल, म्हैशी, शेळ्या, कोकर, गाई या सगळ्यांचीच गर्दी झाली होती. वाटेवर सारी जनावरच जनावर. दुष्काळामुळं बाजार जनावरांचा फुल भरला होता. माणसांची गर्दी त्यात. रेडीमेड कपड्यांचा सेल लागावा तशी जनावरांची गर्दी झालेली. काका बैलगाडी घेऊन हळूच एका बाजूला गेलं. ओळीनं बैल बांधली होती. पलीकडच्या बाजूला एक लिंबाचं झाड होतं. तिथं जागा रिकामी होती. काकानी बैलगाडी त्या लिंबाच्या सावलीला उभी केली. बैल सोडली. बैलासनी बांधलं. गाडीतली वैरण बैलांच्या पुढे टाकली. बैल कावरी बावरी झालती. कान पाडत होती. डोळं झाक उघड करून चौकड बघत होते. पण वैरणीची तिने काडी मोडली नाही. काका मात्र गाडीत बसून गिरायकाची वाट बघत होत. हळूहळू गिरायक येऊ लागली, फिरू लागली. गिरायकांच्या बरोबर दलाल बी होत. सांगली, कोल्हापूर, कर्नाटक या भागातनं दुष्काळामुळे सांगोल्याला आता गायी, म्हैशी, बैल स्वस्त मिळतील, कमी किमतीत मिळतील म्हणून आलेली. त्यामुळे दलालांची चलती झाली होती. योग दलाल एकदा दोनदा बैलांच्या पुढनं फिरला आणि शेवटी एका गिरायकाला घेऊन आला. गिरायकाला बैल दाखवली आणि चक्कर मारायला बाजारात निघून गेला. दुष्काळामुळे बाजाराचा नूर आता बदलला होता. 1,00,000-1.5 लाखाची बैलजोडी आता 80,000 पातूर सहज मिळत होती. गावळाट चालीची पंढरपुरी म्हैस आता निम्म्या किमतीला मिळत होती. असा बाजारचा नूर बदलला होता. साडे 9 पावणे 10 वाजला असावं. अंतुक दलाल पुन्हा गिराई घेऊन आला. बैलांच्या मागणे ते गिराईक आणि दलाल फिरलेत. सकाळपासून हा दलाल 2-3दा येऊन गेला हे औंदुबर काकानी ओळखलं होतं. त्या दलालाची चाल बी तिने ओळखली होती. ते त्याच्या हालचालीकडं बारकाईनं बघत होत आणि दलालाने विचारलं, मामा काय सांगितलंय जोडीचं? कारण उभ्या बाजारात औदुंबर काकांच्या बैलासारखी बैलजोडी कुणाचीच नव्हती. एवढी उजवी बैल होती ती. बाजाराचा पालटलेला नूर बघून औदुंबर काका म्हणलं, 1,00,000 रुपये आलं तर माझी बैल द्यायची. दलाल उसना हसला.
बरोबर आणलेल्या गिरायकाला खुनिवलं आणि बाजूला निघून गेला. जवळच्या लिंबाच्या सावलीला बसून कुजबुजूत बोलायला लागलीत. दलालानं ओळखलं असावं, ही बैल आपल्याला आता पडतरीत मिळणार, कमी किमतीत मिळणार आणि या दलाली आपल्याला चांगले मिळणार, म्हणून तो नानाला झुलवीत ठेवत होता. आणि मग फिरून फिरून एकाला दोन, दोन्हीला तीन दुसरीच गिराईक पाठवून देत होता. आपण लांब उभा राहायचा आणि काकांना किंमत विचारायला लावायचा. ही त्याची चाल औंदुबर काकाने कवाच ओळखली होती. आता दुपार टळून गेली. बाजार फुल्ल भरला होता. बाजारामध्ये बैल घेण्यासाठी गिराईक आलीच होते. पलूसमधून बाळासाहेब माने नावाचे घरंदाज शेतकरी आले होते. बाळासाहेबांच्या दावणीला नेहमी मानदेशी खिल्लारी बैलाची जोडी असायची. शेतीची मशागत करायला ट्रॅक्टर होताच, पण बैलही असायचीच. त्यांची ही बैल जोडी घरात होती. ती त्यांचं जावई हटून बसलं. मामा ही बैल जोडी मी घेऊन जाणार म्हणून हटून बसलं. शेवटी भाचाच जावई नाईला झाला. बाळासाहेबांनी बैल दिली. जावयाने पैसे दिलं, पण दावण मात्र रिकामी राहिली. कसा तरी महिना गेला. बाळासाहेबांना काही चैन पडना. दावण रिकामी बघून त्यांना झोपच लागना. शेवटी त्यांनी सांगोल्याच्या बाजारातून मानदेशी खिल्लार बैलाची जोडी आणायचं ठरवलं. 2 मित्र बरोबर घेतली, जीप काढली आणि बाजारात आलेलं. सांगोल्याचा सारा बाजार त्यांनी फिरून पाहिला. 1-2 ठिकाणी त्यांना बैल जोड्या बऱ्या वाटल्या होत्या. त्यात औदुंबर काकांची बैल जोडी त्यांना 1 नंबरची आवडली होती. शिवाय एके ठिकाणी 1 खोंड आणि दुसऱ्या ठिकाणी 1 खोंड असे 2 बैलही त्यांना आवडले होते. पण 2 ठिकाणची 2 बैल घेऊन बैलजोडी केली असता त्या अवताला बैलगाडीला सुती चाललच याची खात्री नसते. म्हणून शेतकरी शक्यतो एकाच दावणीला असणारी बैलजोडी घेणं पसंत करतो. अशी वेगवेगळ्या ठिकाणची बैल घेतली ती सुती चालत नाहीत. म्हणजे असून घोटा नसून खोळांबा. त्यामुळं औदुंबर काकांचीच बैलजोडी घ्यायची असं बाळासाहेब मानेनी आणि त्यांच्या जोडीदारांनी ठरवलेलं. ते काकांच्या जवळ आलं, किंमत विचारली. 1 लाख रुपये काकाने किंमत सांगितली. ठीक आहे म्हणाले. जरा बाजारात आणखी एक वेडा मारून येतो म्हणाले. 1 फेरी मारून येतो आणि निघून गेले. तर सकाळपासून एरजाऱ्या मारणारा दलाल गिराईक घेऊन आलताच. तो शेवटी काकांच्या जवळ आला. आपल्या दलाली भाषेत त्यानं विचारलं, मामा फायनलचं काय ते सांगा बघू. सकाळपासून दलाल्याची चाल काकाने ओळखली होती म्हणून ते झटक्यात म्हटलं. सकाळपासून 17 हेलपाट मारलं. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? रुपये 1 लाख आलं तरच माझी बैलजोडी द्यायची, नाही तर द्यायची नाही. हे फायनल हो, फायनल. ठीक आहे म्हणाल. शेवटी बैलजोडी आपल्याला मिळत नाही.
म्हटल्यावर 12 गावचं पाणी प्यालेल्या दलालांना खोड करायची एक सवय असते, नाउमेद करायचे, त्यांच्या वरमाव बोट ठेवायचं शेतकऱ्यांचे. म्हणून तू म्हणाला काय 1 लाख रुपये द्यायचं होय र? काय मामा सांगताय म्हटलं, काय यात बाईला? अहो एवढी आता ही पोट म्हातारी झाल्यात, वारा आला तर पडतील, उठायचं बी नाही. आणि काय सांगता या कातड्याचं 1 लाख रुपये? 40,000ला द्या, फार तर वर आणि 5,000 रुपये देतो. त्याच्या कुचेष्ट बोलण्यानं काकांच्या अंगाचा भडका झाला. काका रागाला लाल झालं. त्यानं हातात चाबू घेतला आणि म्हटले, तुझ्या आईला, तुझ्या सुकाळीच्या दलालाच्या मी काय लावलेस म्हटले, सकाळच्या 17 येऊन माझ्या जखमेवर मीठ चुळतोस वीर, तुला दावतो गंमतच, चापकानच फोडून काढतो. आणि काका चाबू घेऊन त्याच्या अंगावर धावलं. अनपेक्षितपणे असं काहीतरी होईल हे दलालाही कळलं नव्हतं. आता मात्र हा शेतकरी मला मारल्याशिवाय राहत नाही हे त्याने ओळखलं. आणि अशा संकटाच्या वेळी आपल्याला मत्तीलाही कोणी धावून येणार नाही हे त्याने ओळखलं. आणि तो पळत सुटला, जीवाच्या आकांतानं पळत सुटला. काकाच्या बघून माग लागलं होतं. तसा तो टप्प्यातून दूर गेला, तसा काकाने जवळचा दगड उचलला आणि भिरकावून असा जोरात मारला. दलाल थोडक्यात चुकला, नाहीतर जन्माचा आदू झाला असता. पुन्हा काका माघारी आला, गाडी जवळ आलं, बैलांजवळ गेलं, बैलासने सोडलं आणि म्हटलं, जावा कोणीकडे बी, आता तुम्हाला सांभाळायला मला नाही रे, जगा जावा. अरे मीच मरणाच्या घाईत बसलोय आणि तुम्हाला कसा सांभाळू देवा, काय माझं नशीब फुटक. या दुष्काळानं माझं जगणं नकोसं केलं आणि या पोटच्या लेकरांनी कसा सांभाळू. दुष्काळानं माझ्यावर मरणाचा घाला आणला, जावा बोलू. बैल जाईना, तिकच कुतून उभा राहिली. शेवटी त्यांनी फडा 2-3 चापकाचं बैलाने आसूड मारलं. बैल तेवढ्यापुरती बाजूला गेली. पुन्हा काका माघारी आला, गाडीत हतबल होऊन बसलं. घराला डोळं सांडायला लागलं, कपाळाला हात लावून बसलं. गर्दी जमली होती, गर्दी अवाक होऊन पाहत होती. काकांचं सांत्वन करण्याचं कोणाचंच ताडं झालं नाही. त्या गर्दीत बाळासाहेब माने आणि त्यांचं मित्रही आलं होतं. तोपर्यंत दूर गेलेली बैल पुन्हा माघारी आली. काकांच्या खांद्यावर त्यांनी मान टाकली. ज्या हाताने काकांना चापकाचं आसूड देत त्या हाताला चाटायला लागली. मग तर काका खूपच रडू लागलं. धाय मुकलून बैलांच्या गळ्यात पडून म्हटलं, अरे माझ्याकडे जर वैरण काडी असती तर हे काळीज मी कशालाही काय आणलं असत. कसा सांभाळू तुम्हासनी, काल एकरावून एवढा जीव लावला असा. काका बैलांच्या गळ्यात पडून रडत होत आणि बैल त्यासनी चाटत होत. घडल्या प्रकारावर माणसं खूपच हराळली आणि चर्चा करत गर्दी पांगली. आता हीच वेळ आहे काकांना जाऊन विचारायची. म्हणून बाळासाहेब माने पुढे गेलं. काकांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल, मामा
आवरा आता. मागापासून तुमचं दुःख मी बघितलंय. आता मी सांगतो तेवढं करा. काकाने नुसतं त्यांच्या वर पाहिलं. मी बाळासाहेब माने, भिलवडीजवळ पलूस नावाचं एक गाव आहे, त्या गावचं. तुमची बैलजोडी मी 1,00,000 रुपयाला विकत घेतो. आणि बघा, मी बी जमीनदार आहे. मरस्तोर तुमच्या बैलांना दावणीला सांभाळतो. त्यांचा जीवमान आहे तवर आणि माझा जीवमान आहे तवर. हे माझं नाव असलेलं कार्ड घ्या, त्याच्यावर पत्ता आहे माझा. उद्या परवा कवा 4-6 वर्षानं तुमची ऐपत होईल, तेव्हा जरी माझ्याकडे आला असा तर 100-500 रुपये कमी करून तुमची बैलजोडी तुम्हाला परत देतो. हे माझं वचन घ्या. काकांना त्यांनी 1,00,000 रुपये दिलं. बाळासाहेबांची माणसं जवळ आली. काकांच्या बैलांचं कासरं कंड त्यांनी सोडलं. आपलं कासर आणि कंड त्या बैलांना बांधलं. काकांच्याकडे बैलांचं कासरं दिलं. बैले टेम्पोत घातली. काका बघत होत. टेम्पो हल्ला, निघाला. बाळासाहेब माने येतो म्हणाल आणि मागण्या जीप गाडीतनं ते निघून गेलं. आता सूर्य मावळला होता. अंधार पडत चालला होता. या दुमत्या अंधारात बाजार ओलागला होता आणि बैलगाडीच्या बावकाडावर जवळ औंदुमर काका खाली मान घालून बसलं होतं. गाळाला डोळं सांडत होतं. टोपीनं अश्रू पुसत होतं आणि काळीज विकल्याचं दुःख पचवत होतं. आणि हळूहळू अंधार अधिकच गडद होत होता. दुमता अंधार भयान भासत होता. धन्यवाद.